आहे सारे. इथं आमच्या हरिपाठामधले अध्यक्ष उपाध्यक्ष ठिकाणी आलेले, ह्या मठातले आलेले, त्या मठातले आलेले, बाहेरतले आलेले, या सगळ्यांना हरिपाठातलं भजनातलं माहितीये. अभंगाचं मूळ तत्व म्हणजे नाम आहे. हरिपाठाचं मूळ तत्व काय? हरिमुख्य म्हणा, हे मुख्य आहे. यालाच कंटाळा करतील म्हणते, कंटाळा करतात नाही. जे हरिपाठ खरे म्हणते बरोबर म्हणते बरं का, आणि काही कुचरपणा करतील. हरिमुख्य म्हणा, चांगलं गेलेलं, हे चांगलं गेलेलं, चांगलं खातंय ना. मग कसं घेतलं पाहिजे? हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी. मग पुन्हा पुन्हा म्हणा सांगितले, पुन्हा पुन्हा म्हणाला. नाम पुन्हा पुन्हा घ्यायचे. नामाशिवाय तरण नाही, नामाशिवाय उद्धार नाही. जर तुम्हाला कलियुगात जर उद्धार करायचा असेल कोणत्या साधनाने नाही, हरिपाठावर ग्रंथ संतांनी सांगितले होते. कलियुग उद्धारे हरीच्याच नामे, भगवंताचंच नाम आहे. तर कलियुगात उद्धार होणार आहे, त्याचाच आधार घ्या आणि राम नाम घ्या. पर्वणी आली. कोणची पर्वणी आहे? कोंड्याचा महिना, पुरुषोत्तमपुरी म्हणजे पर्वणी आहे. या पर्वणीमध्ये काय घ्यायचं? राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ निक नामाचा छंद, हे घ्यायचे. कोणतंही घ्या बरं का, मेले मोठे सांगितले. ह्याच्यातलं कोणतंही नाम घ्या, पण नाम रोज घ्या. बघा त्याची अनुभूती काय. रोज जेवता जेवता राम राम म्हणा, त्याची चव काय लागते मला सांगा. रोज जेवता जेवता न विसरता राम नामला. आता इथं जेवढं अन्न पदार्थ झालं ह्याच्यामध्ये काय उतरलं माहिती का? हे अख्खं रामाचे शब्द उतरले. ह्याची चव कशी लागणार तुम्हाला? आदरच लागणार आहे. जाता स्वयंपाकाची चव